ओके स्टुडंट्स, सो स्टार्ट करू आता. सो ॲक्च्युली जरा मग अशी प्रॉब्लेम आला होता, आपलं व्हिडिओ लेक्चर मधातच स्टॉप झालं होतं. सो आपण परत रिस्टार्ट करतोय. सो ह्या क्वेश्चन कसे आलो होतो आपण बघा. सो आपण MCQ बघतोय. दीज आर मोस्टली दी PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स और दी म्हणजे हे ॲक्च्युली हे MST CETला हे क्वेश्चन्स आलेले आहेत असे क्वेश्चन्स बघतोय आपण. सो मोस्ट ऑफ दी हे रिसेंट इयर्सचेच क्वेश्चन आहेत मोस्ट ऑफ दी, बट हे CETला आलेले आहेत. काही इझी आहेत, काही डिफिकल्ट आहेत. सो मगाशी आपण हेच रेकॉर्ड करत होतो पण आपला व्हिडिओ पॉज झाला होता. सो परत रेकॉर्ड करतोय. ठीक आहे. सो द नेक्स्ट MCQ इज बघा काय दिलंय. अ मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ द मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ बघा. A molecule consists of two atoms, each of mass m and separated by distance small d. At room temperature, if the average rotational kinetic energy is E, then its angular frequency is. बघा, त्यांनी काय विचारलंय, त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी दिली आहे E आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली आहे. बघा आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे आपला, E = 1/2 I ओमेगा स्क्वेअर. पण आता ही जी सिस्टीम ऑफ मास दिली आपल्याला, इथे काय सांगितलं, एक मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये दोन ॲटम आहेत असे आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, D आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, आणि ते असे रोटेट होत आहेत, म्हणजे ॲक्च्युली हे असे रोटेट होत आहेत ते बरोबर. हे दोघं म्हणजे एकमेकांभोवती असे रोटेट होत आहेत कंटिन्युअसली असं सांगितलंय. तर पहिले ते आपल्याला त्यांचं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, ह्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे बघा. दॅट इज त्या दोघांचा बी आपल्याला काय करावं लागणार आहे, अबाउट ह्या ऍक्सिस भोवती ते रोटेट होणार आहे बरोबर. म्हणजे काय, मास ऑफ दिस मॉलिक्यूल m, दोघांचं मास दिलंय त्यांनी. मॉलिक्यूल ऑफ कन्सिस्ट टू आयटम्स इच ऑफ मास m, स्मॉल m मास दिलाय. ठीक आहे, स्मॉल m दिला आहे. परत लिहितो व्यवस्थित प्रकारे बघा. दॅट इज I = काय येणार आहे, दॅट इज m इंटू ह्याचं ह्या ऍक्सिस पासून डिस्टन्स काय असणार आहे, दोघांमधलं डिस्टन्स स्मॉल d आहे. म्हणजे ऍक्सिस पासून डिस्टन्स काय असणार आहे, D/2 स्क्वेअर बरोबर. कारण की mk स्क्वेअर घेत असतो आपण, वेअर k इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस बरोबर. सो md/2 चा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचं पण तेच करावं लागेल, md/2 चा स्क्वेअर. सो इथे काय येणार, दॅट इज md²/4 आणि दोघांची ऍडिशन केली म्हणजे इथे इंटू 2 येणार बघा. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळणार आपल्याला, md²/2. हा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. आता कायनेटिक एनर्जी कडे जाऊ आपण. कायनेटिक एनर्जी E = what, 1/2 I ओमेगा स्क्वेअर बरोबर. 1/2 I ओमेगा स्क्वेअर. सो I आपण फाइंड आउट केलेला आहे. सो आपल्याला E = काय मिळणार आहे, 1/2 I म्हणजे किती आला आपला, md²/2 इंटू ओमेगा स्क्वेअर. त्यांनी आपल्याला देन अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली पाहिजे, म्हणजे काय, ओमेगा विचारलंय त्यांनी आपल्याला. सो इथे किती येते बघा, E = आपल्याला काय होतंय, md²/4 इंटू ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा स्क्वेअर मी एका साईडला ठेवलं, बाकी सगळे एका साईडला लिहिले. तिथे काय येईल, 4 टाइम्स ऑफ E डिवायडेड बाय md² = ओमेगा स्क्वेअर. सो देअरफॉर ओमेगा = what, अंडर रूट ऑफ 4E अपॉन md². सो 4 चा स्क्वेअर रूट 2, d² चा स्क्वेअर रूट d, अंडर रूट राहणार E अपॉन m. सो 2/d बघा, ओमेगा = काय राहणार, 2/d अंडर रूट ऑफ E/m. कोणता ऑप्शन आहे असा, 2/d अंडर रूट ऑफ E/m. हा ऑप्शन आहे, 2/d अंडर रूट ऑफ E/m. काही नाही, सिंपल होता, थोडंसं वेगळं गेलं होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नाव बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, figure shows the triangular lamina which can rotate about the different axes. Moment of inertia is maximum about axis. पुढे काय दिलंय व्यवस्थित समजत नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन जरा क्रॉप झालाय. 3 solid spheres each of mass capital M and radius capital R are arranged. स्पियर्स आहेत आता. ओके ठीक आहे, मगाशी आपण रिंगचा प्रॉब्लेम बघितला होता सेम, आता आपण स्पियरचा बघतोय. ठीक आहे, आता स्पियर आहेत बघा. तर ठीक आहे, आपल्याला काय करावं लागणार आहे, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, ह्या लेट से दिस इज नंबर 1 स्पियर, दिस इज 2, दिस इज 3. सो काय असणार आहे, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया I1 + I2 + I3.
सो आता हा जो 1 नंबरचा स्पेअर आहे त्याच्यासाठी ऍक्सिस बघा कसा आहे, अबाउट इट्स डायमीटर, म्हणजे सिम्पली आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे, दॅट इज 2/5 mr². प्लस हा जो सेकंड वाला आहे किंवा हा थर्ड वाला, ह्यांच्यासाठी ऍक्सिस कसा आहे, अबाउट टँजंट आणि पॅरलल टू डायमीटर असणार आहे. बरोबर, म्हणजे इथे काय करणार, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून इथे काय असतो, दॅट इज 2/5 mr², 2/5 mr² प्लस mh² आणि h किती असतो, r² असतो. बरोबर, म्हणजे इथे काय येतो, दॅट इज 7/2 mr². बरोबर, म्हणजे ह्या स्पेअरचा किती असणार आहे, दॅट इज 7/5 mr² प्लस दुसऱ्या थर्ड स्पेअरचा पण तेवढंच असणार ऑब्विसली, कारण की त्याचा पण टँजंट अबाउट टँजंटच आहे. सो 7/5 mr². सो बघा आन्सर काय येणार आहे, 2 + 7 + 7 म्हणजे किती, 14 14 16 16/5 mr². सो या पूर्ण सिस्टीम ऑफ मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, 16/5 mr². सो आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, a body of mass small m and radius of gyration capital Q has an angular momentum L, then its angular velocity is. काय सिंपल विचारलंय, मास m दिलंय, रेडियस ऑफ जायरेशन k दिलाय, अँग्युलर मोमेंटम L आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटी विचारली आहे इन टर्म्स ऑफ LMK. ठीक आहे, k त्याची रेडियस ऑफ जायरेशन आपल्याला माहिती आहे, I = काय असतो, दॅट इज mk², आणि अँग्युलर मोमेंटम काय असते, I ओमेगा, म्हणजे L = I च्या जागी मी काय लिहिणार आता, mk² इंटू ओमेगा, राईट. देन इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी विचारली त्यांनी. बरोबर, सो देअरफॉर ओमेगा = काय येणार आहे बघा, L/mk² = ओमेगा. सिंपल, काही नाही, सिंपल क्वेश्चन होता, दॅट इज ऑप्शन ए, L/mk². काही नाही, सिंपल फॉर्म्युला ठेवला, ओमेगाला एका साईडला घेतलं, बाकी सगळ्यांना एका साईडला घेतलं, LHS RHS करून बस ओमेगाचा फॉर्म्युला आला. सिंपल, जास्त विचार करायचा नाही, उगा अवघडत जायचं नाही, सिंपल क्वेश्चन होता. बघा काय दिलंय, 2 सर्क्युलर लूप्स P and Q are made from uniform wire. The radii of P and Q are R1 and R2. The moments of inertia about their own axis are IP and IQ respectively. If IP upon IQ is equals to 8, then R1 upon R2 is equals to what? Okay, ठीक है, ठीक आहे. बघा त्यांनी काय सांगितलं, 2 सर्क्युलर लूप्स P and Q आर मेड फ्रॉम युनिफॉर्म वायर. द रेडी ऑफ P and Q, युनिफॉर्म वायर म्हणजे काय, एक वायर आहे, दोन्ही वायरला त्यांनी हे असं त्याच्यापासून 2 लूप बनवलेत, म्हणजे आता हे काय झाले, these are rings. This is ring 1, this is or ring P, or this is ring Q. This is ring P and this is ring Q. Ring P and ring Q. Now स्टेक बघा, नेक्स्ट त्यांनी काय दिलंय, रिंग P आणि रिंग Q, आणि त्यांनी काय सांगितलंय, दॅट इज IP अपॉन IQ इज इक्वल्स टू 8. आता रिंग बघा, R1 R2 त्यांनी त्यांचा दिलं आहे P आणि Q चा. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन, दॅट इज mr² असतो. बरोबर, तर इथं काय घेणे राहणार आपण, mr1² अपॉन mr2² इज इक्वल्स टू काय येणार, 8 येणार. बरोबर, त्यांनी काय सांगितलंय, युनिफॉर्म वायर आहे, सो दोघांचं मास सेमच असणार आहे दोन्ही केसमध्ये. So the moment of inertia IP and IQ are made from uniform wire. The radii of P and Q are respectively. Then R1 by R2, R1 नाही. ठीक आहे, बघा इथे पण कशाचा प्रॉब्लेम, मास सेम नसणार आहे. बघा बघा पहिल्या केसमध्ये मास, इथं परत आपला तोच प्रॉब्लेम आला, कशाचा, मास म्हणजे काय घेणार आपल्याला, तिथं त्यांची मास काय घ्यावं लागणार बघा, त्याचं बघा, मला आता मास काय घेणार मी, दॅट इज लॅम्बडा इंटू, लॅम्बडा म्हणजे काय, लिनियर मास डेन्सिटी. लॅम्बडा म्हणजे काय असते, लिनियर मास डेन्सिटी m/L. आणि फॉर दिस काइंड ऑफ रिंगसाठी काय येणार, L काय असणार आहे, दॅट इज 2πr. बरोबर, सो मास काय घ्यावं लागणार मला, दॅट इज लॅम्बडा इंटू 2πr इज इक्वल्स टू, मला मास घ्यावं लागणार आहे लॅम्बडा इंटू
लॅमडा इंटू 2 पाय आर इज इक्वल्स टू मास घ्यावा लागणार आहे. सो ह्या केसमध्ये मला एम किती घ्यावा लागणार बघा. ठीक आहे, मी इथे एमच देतो, MR1 स्क्वेअर, M1 R1 स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर. M1 मला काय घ्यावं लागणार आहे, लॅमडा इंटू 2 पाय R1 इंटू R1 स्क्वेअर डिवाइड इथे काय होणार, लॅमडा इंटू 2 पाय R2 इंटू R2 स्क्वेअर इज इक्वल्स टू 8. आता दोघांचा लॅमडा सेम काय आहे, दोघांसाठी दोन्ही केसमध्ये मी लॅमडा सेम घेतला का, कारण की टू सर्क्युलर लूप P and Q आर मेड फ्रॉम अ युनिफॉर्म वायर. एकाच वायर पासून दोघंही बनवलेले आहेत. सो इट इज अ लॅमडा हा मटेरियलवर डिपेंड असतो, एकाच मटेरियल पासून त्यांनी बनवलंय. सो दोघांचा लॅमडा सेमच असणार आहे. सो लॅमडा लॅमडा कॅन्सल, 2 2 कॅन्सल, पाय पाय कॅन्सल. वरती काय होणार बघा, आता वरती होणार इथे दॅट इज R1 क्यूब डिवायडेड बाय R2 क्यूब इज इक्वल्स टू 8 होणार. दोन्ही साईडला जर क्यूब रूट घेतला तर आपल्याला काय मिळेल, R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू 2. सो त्यांनी आपल्याला काय विचारले, R1 अपॉन R2 विचारले. दॅट इज आन्सर काय असणार, ऑप्शन बी. इथं आपल्याला ही कन्सेप्ट समजून घ्यावी लागणार आहे. दिस कन्सेप्ट बघा, दॅट इज कशाची, लिनियर मास डेन्सिटी म्हणजे काय असते, मास पर युनिट लेंथ. आणि ही रिंग आहे, रिंगला काय असतं, सर्कम्फरन्स असतो. डिस्कला आपल्याला पूर्ण त्याचं वेगळ्या प्रकारे घ्यावं लागलं असतं. एरियल मास डेन्सिटी घ्यावी लागली असते, राईट. स्पेअरसाठी व्हॉल्यूम मास डेन्सिटी घेतो आपण, राईट, म्हणजे आपली नॉर्मल डेन्सिटी. ठीक आहे. सो इथं काय येणार, मास पर युनिट लेंथ म्हणून आपण 2 पाय आर घेतला. आणि मास काय येणार इथं, लॅमडा इंटू 2 पाय आर म्हणजे लिनियर मास डेन्सिटी इंटू लेंथ. लेंथ रिंगमध्ये काय असणार आहे, सर्कम्फरन्स दॅट इज 2 पाय आर. ओके, ठीक आहे. So next question, the moment of inertia of body about the given axis rotating with angular velocity is 1. बघा काय दिलेलं आहे, I is equals to 1 दिलेलं आहे. and it is numerically times of P times of kinetic energy. म्हणजे काय असणार आहे, P times of E दिलेला आहे. the value of P is, ओके ठीक आहे. So 1 is equals to P into हे किती असतो, 1/2 I omega square. So 1 is equals to P into 1/2 into go to P times of rotational kinetic energy. So value of P is, P ची व्हॅल्यू विचारली आहे त्यांनी. आयला पण बघा, ठीक आहे, आपण ओमेगा काय दिले का, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बॉडी अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट द गिवन ऍक्सिस रोटेटिंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी 1, सॉरी अँग्युलर व्हेलॉसिटी 1 रेडियन पर सेकंड. अँग्युलर व्हेलॉसिटी 1 दिली आहे त्यांनी, मोमेंट ऑफ इनर्शिया नाही. बघा ठीक आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी 1 रेडियन पर सेकंड दिली आहे. त्यांनी काय सांगितलंय, the moment of inertia of a body about the given axis rotating with angular velocity 1 radian per second is numerically equals to P times of rotational kinetic energy. म्हणजे त्यांनी काय दिलंय, I is P times of E. The value of P is, okay, I is P times of E. So I is equals to P into 1/2 I omega square. So I cancel होणार, हा 2 इकडे जाणार, 2 इकडे जाणार. 2 डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू P होणार. 2 डिवायडेड बाय ओमेगाची व्हॅल्यू किती दिली आहे, 1 दिली आहे. सो 1 चा स्क्वेअर 1 घेणार तिथे. सो 1 रेडियन पर सेकंड (1/2 I omega square) इक्वल टू P टाइम्स द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. सो इथं आन्सर इथे काय होणार आहे बघा, दॅट इज ओके, दॅट इज 2 आन्सर येणार बघा, कारण की P चा 1 चा स्क्वेअर 1. सो P इज इक्वल्स टू 2. सिंपल होतं, काही नाही. I इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया इज P टाइम्स ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आणि सो I कॅन्सल होणार, 1/2 1 बाय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल, हा 2 ला इकडे दिलं, सो 2 बाय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आपल्याला 2 बाय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू P मिळणार. सो 1 चा स्क्वेअर 1, 2 बाय 1 इज इक्वल्स टू 2. सो P इज इक्वल्स टू 2. सो आन्सर काय असणार आहे इथे, दॅट इज P इज इक्वल्स टू 2. ऑप्शन सी. ठीक है. सो नेक्स्ट क्वेश्चन, two identical particles each of mass m are separated by a distance small d. The axis of rotation passes through the midpoint of d and is perpendicular to the length d. If k is the average rotational kinetic energy of the system, the angular frequency is
द अँग्युलर, बघा सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय अशाच टाईपचा, तो मगाशी मॉलिक्युलचा जो क्वेश्चन होता. काहीच नाही, त्यांनी काय सांगितलंय, टू आयडेंटिकल पार्टिकल्स ऑफ मास एम, हे असे दोन पार्टिकल्स आहे मास एमचे, दोघांमधील डिस्टन्स डी आहे आणि ते रोटेट होत आहे अबाउट अन ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू देअर मिड पॉईंट. म्हणजे हे डिस्टन्स किती असणार आहे, हे एवढं डिस्टन्स असणार आहे d/2, हे एवढं डिस्टन्स असणार आहे d/2. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, ह्या एका बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस दुसऱ्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्या बॉडीचा मोमेंट ऑफ मास इंटू रेडियस ऑफ जायरेशन काय असणार आहे त्यांची, म्हणजे रेडियस ऑफ जायरेशन म्हणजेच काय, दॅट इज डिस्टन्स फ्रॉम दी ऍक्सिस ऑफ रोटेशन, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग थ्रू दी सेंटर. सो इथे काय करणार आपण d/2 चा स्क्वेअर प्लस m इंटू d/2 चा स्क्वेअर. सो हे किती येणार, md²/4 प्लस md²/4, याची जर ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, md²/2. हा आला मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यांनी पुढे विचारलं आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असेल, सॉरी, इफ k इज द ॲव्हरेज रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम देन अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली आहे. सो म्हणजे k म्हणजे काय, एनर्जी. सो E इज इक्वल्स टू k इज इक्वल्स टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. सो k इज इक्वल्स टू 1/2 I किती आला आहे आपला, md²/2, md²/2 इंटू ओमेगा स्क्वेअर. सो देअरफॉर, सो इथे काय होणार, 2 × 2 4 होणार. सो हा 4 इकडे जाणार आहे, 2 × 2 4, हे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये 4k अपॉन md², 4k अपॉन md² इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. सो देअरफॉर ओमेगा इज इक्वल्स टू √4k अपॉन md². सो ओमेगा इज इक्वल्स टू 4 चा स्क्वेअर रूट 2, d² चा स्क्वेअर रूट d, अंडर रूट राहणार फक्त k/m, अंडर रूट राहणार फक्त k/m, 2/d अंडर रूट ऑफ k/m, 2/d अंडर रूट ऑफ k/m, दॅट इज ऑप्शन बी. असा सिमिलर क्वेश्चन एक मॉलिक्युलसाठी सॉल्व्ह केलं आपण. म्हणजे तिथे एका मॉलिक्युल्सचे दोन आयटम होते, त्या दोन आयटमचं ईच आयटमचं मास mm आणि त्यांचं दोघांमधील डिस्टन्स d दिलं होतं. सेम काइंड ऑफ क्वेश्चन होता, काही नाही. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात बघा. बघा काय सांगितलंय, अ बॉडी अटॅच्ड टू वन एंड ऑफ स्ट्रिंग परफॉर्म्स मोशन अलॉंग अ व्हर्टिकल सर्कल, इट्स सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन व्हेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा प्रॉब्लेम आहे बघा. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं आपल्याला, त्यांनी काय विचारलं, व्हेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल, म्हणजे स्ट्रिंग बघा इथे काय अटॅच केली आहे, ही स्ट्रिंग अशी आहे. आता हॉरिझॉन्टल कधी असणार आहे, म्हणजे ह्या पोझिशनला, बरोबर. आता ह्या पोझिशनला त्यांनी काय सांगितलंय, इट्स सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, AC इज इक्वल्स टू v² अपॉन r किंवा r ओमेगा स्क्वेअर. सो आपण हा फॉर्म्युला इथे यूज करू. आता आपल्याला माहिती आहे ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी किती असते, मॅक्झिमम असते, अंडर रूट ऑफ 5rg. ह्या पॉइंटला किती असते, v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3rg. ह्या पॉइंटला किती असते, v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ओनली rg. सो इथे आपल्याला काढायचे आहे. सो ह्या पॉइंटला बघा काय असेल सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन ॲट हॉरिझॉन्टल, बघा दॅट इज v² अपॉन r. v किती असणार त्या पॉइंटला, अंडर रूट ऑफ 3rg याचा स्क्वेअर डिवायडेड बाय r, याचा स्क्वेअर काय 3rg डिवायडेड बाय r, r कॅन्सल. सो इथे काय राहणार फक्त, दॅट इज 3g विच इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन ॲट दिस पॉइंट. किती राहणार, हा AC कसं असतं, डायरेक्टेड टुवर्ड सेंटर आणि अलॉंग द रेडियस किती असणार त्या पॉइंटला, दॅट इज 3 टाइम्स ऑफ acceleration due to gravity, that is 3g. म्हणजे हा आता ऑप्शन डी आहे. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, अ बॉडी ऑफ मास m अँड रेडियस ऑफ जायरेशन k हॅज अन अँग्युलर मोमेंटम l, इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी इज. हा सॉल्व्ह केला वाटतं अशाच प्रकारचा क्वेश्चन आपण. l इज इक्वल्स टू काय असते, I ओमेगा. l इज इक्वल्स टू काय असणार, I म्हणजे काय असते, m k² ओमेगा. सो अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा काय असणार आहे, l अपॉन m k², l अपॉन m k². कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन डी. असा सेम क्वेश्चन सॉल्व्ह केलाय आपण. ठीक आहे, परत आला होता. नेक्स्ट म्हणजे असे सेम क्वेश्चन इयर टू इयर येऊ शकतात बघा. ठीक आहे, क्वेश्चन दिसतोय का तुम्हाला नीट, थोडासा हे आहे बघा. थांबा, आपण याला काही करता येतं का बघू.
कोणता क्वेश्चन होता तो? क्वेश्चन होता. ठीक आहे, थोडंसं करून बघू आपण काय होतंय का. ठीक आहे, आय होप तुम्हाला दिसत असेल. बघा काय दिलंय बघा. ठीक आहे, मी एक्सप्लेन करतो. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास m and length l about an axis passing through a point at a distance of l/4 from one of its end and perpendicular to the length of the rod. बघा काय नाही, त्यांनी सांगितलंय एक रॉड आहे. त्यांनी काय सांगितलं, ह्या रॉडची टोटल लेंथ आहे कॅपिटल L, त्या रॉडचं मास आहे दॅट इज m, आणि त्यांनी काय सांगितलंय, हा लेट्स से त्याचा हा सेंट्रल पॉइंट आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला की ह्या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट विच ऍक्सिस त्यांनी विचारली आहे, असा ऍक्सिस की त्याचं डिस्टन्स, ह्या ऍक्सिस डिस्टन्स त्याच्या वन ऑफ द एंड पासून, ह्या एंड पासून घ्या किंवा हाच ऍक्सिस तुम्ही इकडून घेतला तरी चालेल, फक्त डिस्टन्स किती घ्यावं लागेल तुम्हाला, l/4. आता हे जर डिस्टन्स l/4 असेल बघा, तर आता हा आपण सेंट्रल पॉइंट घेतलाय, तर ह्याचं डिस्टन्स हे एवढं किती असणार आहे, हे l/2 असणार आहे. मग ऑब्विसली हे जर l/4 असणार आहे, हे टोटल l/2, म्हणजे हे पण किती डिस्टन्स असणार आहे, l/4च असणार आहे. बघा हे पण डिस्टन्स किती असणार आहे, l/4च असणार आहे, कारण की l/4 प्लस l/4 म्हणजेच काय, l/2 असणार. राईट. सो आता आपल्याला अबाउट धिस ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं, तर काय करावं लागेल आपल्याला, कोणता थेरम यूज करावा लागेल, पॅरलल ऍक्सिस थेरम. म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस सेंट्रल ऍक्सिस प्लस ह्या ऍक्सिस आणि ह्या ऍक्सिस मधले डिस्टन्स म्हणजेच काय, h. काय आपला मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज IH इज इक्वल्स टू व्हॉट, IC प्लस MH स्क्वेअर. म्हणजेच काय, IC किती असतो आपला, ML स्क्वेअर बाय 3. This is the formula for the moment of inertia of a rod about an axis passing through its center and perpendicular to the plane. किती असतो, ML square by 3 plus ML square by 3 plus M आणि H किती घेणार आहे आपण इथे बघा, H बघा किती घेणार आहे, that is l/4. So l/4 चा स्क्वेअर, सो इथे किती येणार आहे, ML स्क्वेअर बाय 3 प्लस ML स्क्वेअर बाय 16, ML स्क्वेअर बाय 16. सो आन्सर काय येणार बघा, आता इथे आपल्याला यांचं हे करावं लागेल, दॅट इज 16 प्लस 3 म्हणजे 19 ML स्क्वेअर बाय 16 इंटू 3 48. 19 ML स्क्वेअर 16 प्लस 3 19. ऍक्च्युली इथे 19 पाहिजे, 19च आलं पाहिजे. ऍक्च्युली इथे 1 कटला आहे वाटतं, पण ऑप्शन डी असेल, 19 ML स्क्वेअर बाय 14 आणि ML स्क्वेअर बाय 3 ML स्क्वेअर बाय 16, किंवा आपण ML स्क्वेअर बाय नाही, दिस इज द करेक्ट आन्सर. येस, इथे हा 1 असणार आहे, पण तो 1 कटला असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, हा पण क्वेश्चन दिसत नाही, मी रीड करतो. अ पार्टिकल मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ विथ कॉन्स्टंट स्पीड. ठीक आहे, एक सर्कल आहे विथ कॉन्स्टंट स्पीड अँड सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज ए. त्याचं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन दिला आहे ए. इफ द स्पीड इज डबल्ड, द रेशिओ ऑफ ऍक्सेलरेशन आफ्टर अँड बिफोर. सिंपल बघा, लेट से त्याचं बिफोर ऍक्सेलरेशन a1 इज इक्वल्स टू, इफ द स्पीड इज डबल म्हणजे किती असणार आहे, r ओमेगा 1 स्क्वेअर. आता त्यांनी काय सांगितलं, a2 काय असणार आहे, ऑब्विसली r ओमेगा 2 स्क्वेअर. दोन्ही केसमध्ये रेडियस तर सेमच राहणार आहे बघा. a1 अपॉन a2 जर घेतला आपण, r कॅन्सल होणार, a1 अपॉन a2. सो ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन ओमेगा 2. त्यांनी काय सांगितलंय, इफ द स्पीड इज डबल्ड, द रेशिओ ऑफ इट्स ऍक्सेलरेशन आफ्टर अँड बिफोर म्हणजे काय घेणार आहे, 2 टाइम्स ऑफ ओमेगा 1 चा स्क्वेअर. कारण की स्पीड डबल झाली, सिंपली ते काय राहणार, वरती ओमेगा स्क्वेअर जसा जसा खाली 4 टाइम्स ऑफ ओमेगा 1 स्क्वेअर, ओमेगा 1 स्क्वेअर कॅन्सल. सो देअरफॉर a1 अपॉन a2 इज इक्वल्स टू किती येणार आहे, दॅट इज 1 अपॉन 4. सो a1 काय असणार आहे, ऑप्शन काय असणार आहे, ए असणार आहे बघा, 1:4. बरोबर. यांनी काय सांगितलं, आफ्टर अँड बिफोर. हा बघा, असं तुम्हाला घुमवतात बघा. आता कसं चुकलो आपण,
आपण काय घेतला हा रेशो बिफोर अँड आफ्टर, त्यांनी आफ्टर अँड बिफोर विचारला, म्हणजे त्यांनी काय विचारलंय A2/A1 म्हणजे काय येणार 4/1 म्हणजे 4:1 म्हणजे आन्सर काय असणार आहे ऑप्शन बी, ऑप्शन ए नसणार. अशा प्रकारे घुमवतात बघा तुम्हाला. सिंपल क्वेश्चन आहे, पण आपण रीडिंगमध्ये मिस्टेक केली की असा आन्सर चुकता आपला. राईट. सो क्वेश्चन प्रॉपरली रीड करायचा आणि ऑप्शनही प्रॉपरली रीड करायचे. ठीक आहे. सो आन्सर असणार आहे 4:1. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ओके हे आन्सर आहेत. ठीक आहे. ओके. सो इथे आपले क्वेश्चन्स संपले आहेत. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला सगळे काही क्वेश्चन समजले असतील. नसेल समजले तर परत व्हिडिओ रिपीट करून बघा. घरी काही समजले नसेल तर क्लासमध्ये विचारा. ओके. ठीक आहे. थँक्यू. बाय.